Welcome to SP Education Channel. इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा 4th पेपर आहे प्लेन जॉमेट्री, सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग म्हणजेच कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन. त्यातील लेटरिंग म्हणजेच अक्षरलेखन आपण या व्हिडिओमध्ये भरपूर एक्झाम्पल देऊन पाहणार आहोत, जेणेकरून एक्झामला तुम्हाला लेटरिंग काढताना कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्हाला खूप एक्झाम्पल पाहिल्यामुळे नेमकं कोणत्या शब्दाला कसं अक्षरलेखन करायचं किंवा कोणत्या वर्डला कसं अक्षरलेखन करायचं हे सगळं समजणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी जसजसे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. जुन्या व्हिडिओ देखील ड्रॉइंगच्या भरपूर टाकलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही पाहू शकता. तुम्हाला ए ग्रेड मिळवण्यासाठी त्याचा अतिशय फायदा होईल. ए ग्रेड मिळाल्यानंतर तुम्हाला 10thला मार्क्स मिळतातच. फक्त कोणत्या ग्रेडला कसे मार्क दिले जातात, कोणत्या बोर्डला, SSC बोर्डला दिले जातात की CBSE बोर्डला दिले जातात, तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स मिळतात याची व्हिडिओ मी चॅनलवरती याआधीच अपलोड केलेली आहे, ती देखील तुम्ही नक्की पहा. इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी ड्रॉइंगचे सगळे सब्जेक्ट, ऑल सब्जेक्ट चॅनलवरती अपलोड करून ठेवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. एक्झाम सेंटरवरती तुम्हाला ॲन्सर शीट म्हणून ड्रॉइंग पेपर मिळणार आहे. त्याच्या एका बाजूला सेक्शन ए मधील प्लेन जॉमेट्री, सॉलिड जॉमेट्री हा पार्ट तुम्ही पूर्ण करायचा आहे आणि त्याच्या बॅक साईडला तुम्ही सेक्शन बी लेटरिंग म्हणजेच अक्षरलेखन हा टॉपिक पूर्ण करायचा आहे. पेपरसाठी तुम्हाला 3 तासाचा म्हणजे 3 hours वेळ आहे, टाईम आहे. किती टाईमामध्ये म्हणजे किती वेळामध्ये कशा पद्धतीने पेपर सॉल्व करायचा हे देखील मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता फास्ट स्पीड करून पहा. एक्झामला तुम्हाला या प्रकारे प्रश्न येतो. पहा, अशा प्रकारे प्रश्न येतो. क्वेश्चन नंबर 1, उत्तरपत्रिकेवर आपल्या आवडीनुसार योग्य बाह्य आकाराचे रेखाटन करून त्या बाह्य आकारात पुढील शब्द किंवा शीर्षकाचे शब्दार्थाला अनुरूप किंवा मुक्त विष्कार पद्धतीने अक्षराचे रेखाटन करून आवडीच्या रंगात रंगवा. असा प्रश्न तुम्हाला येईल आणि तुम्हाला एक्झाम्पल दिले जाईल. समजा उदाहरणार्थ मराठीमध्ये फुलपाखरू आणि इंग्लिशमध्ये बटरफ्लाय. बटरफ्लाय हे पूर्णपणे कॅपिटल लेटर्समध्ये दिलेलं आहे. इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठीतून जर लेटरिंग करायचं असेल, म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये फुलपाखरू हा शब्द लिहायचा असेल तरी तुम्ही लिहू शकता, आणि मराठी मिडियमच्या मुलांना इंग्लिशमध्ये जर बटरफ्लाय हा शब्द किंवा वर्ड लिहायचा असेल तरी तुम्ही तो लिहू शकता. म्हणजे तुम्ही कोणत्याही मीडियमचे असाल तरी तुम्हाला कोणत्याही लँग्वेजमधून तो शब्द लिहायचा असेल तरी तुम्ही तो लिहू शकता. आणि कलर्समध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे कलर्स वापरू शकता. बाह्य आकार म्हणजे बाहेरच्या बाजूचा जो आकार आहे त्याला बाह्य आकार असं म्हणतात. बाह्य आकाराला म्हणजे त्या वर्डच्या भोवती एखादा ट्रँगल काढा किंवा रेक्टँगल, जे काही तुम्हाला काढायचं आहे ते काढू शकता. तुम्ही स्केलचा वापर करू शकता. स्क्रीनवरती बरेचसे एक्झाम्पल्स लेटरिंगचे म्हणजे अक्षरलेखनाचे तुम्हाला दिसत असतील. या एक्झाम्पलमुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे की नेमक्या कोणत्या शब्दाला आपण काय पद्धतीने तिथे डिझाईन करायची आहे, कशा पद्धतीने आपण कलरिंग करायचं आहे. समजा फॉर एक्झाम्पल फायर असा शब्द दिला असेल, फायर म्हणजे आग किंवा अग्नी, तर आपण आगीचा जो रंग आहे, फायरचा जो कलर आहे तो तुम्ही तिथे देऊ शकता. ऑरेंज कलर, रेड कलर, येलो कलर असं कॉम्बिनेशन करून तुम्ही करू शकता आणि त्या शब्दाला थोड्याशा ज्वाला येतील, आग येईल अशा पद्धतीने आपण ते लेटरिंग ड्रॉ करू शकतो. म्हणजे अक्षरलेखन आपण तशा पद्धतीने करू शकतो. असे भरपूर एक्झाम्पल्स आपल्या व्हिडिओमध्ये आहेत, ते शेवटपर्यंत स्किप न करता पाहून घ्या. क्वेश्चन पेपरच्या व्हिडिओज देखील चॅनलवरती याआधी मी अपलोड केल्या आहेत. नव्याने देखील कोणते प्रश्न जास्त प्रमाणात येण्याची शक्यता आहे, कोणते प्रश्न एक्झामला येऊ शकतात याच्या देखील व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून मागे एक्झामला सैनिक म्हणजे सोल्जर, इंग्लिशमध्ये सोल्जर, मराठीमध्ये सैनिक, किंवा इंग्लिशमध्ये काईट, मराठीमध्ये पतंग, इंग्लिशमध्ये नेचर, मराठीमध्ये निसर्ग, इंग्लिशमध्ये ट्री, मराठीमध्ये झाड, इंग्लिशमध्ये रूट आणि मराठीमध्ये मूळ, अशा भरपूर प्रकारचे जे वर्ड होते, लेटर होते ते येऊन गेलेले आहेत. आणि कोणत्या प्रकारचे लेटर्स आता या वर्षी येऊ शकतात हे मी माझ्या पुढच्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की सांगणार आहे. अशा प्रकारचे बरेचसे शब्द येऊन गेलेले आहेत. लेटरिंगचा अभ्यास करताना, प्लेन जॉमेट्रीचा अभ्यास करताना तुम्ही एलिमेंटरीच्या देखील सगळ्या व्हिडिओ पाहायच्या आहेत, कारण त्या देखील खूप महत्त्वाच्या आहेत. माझ्या चॅनलवरती तुम्हाला प्लेन जॉमेट्री, लेटरिंग किंवा इतर सगळ्या डिझाईन, ऑब्जेक्ट ड्रॉइंग, स्टील लाईफ असे सगळे सब्जेक्ट जे आहेत, मेमरी ड्रॉइंग, हे सगळे सब्जेक्ट भरपूर एक्झाम्पल देऊन मी त्या व्हिडिओ केलेल्या आहेत आणि तुम्हाला त्या पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे नक्की तुम्ही त्या व्हिडिओ, तुम्हाला वेळ कमी असेल तरी फास्ट स्पीड करून तुम्ही त्या पाहून घ्यायच्या आहेत. तुम्हाला ए ग्रेड मिळवण्यासाठी खूप फायदा होणार आहे, हे लक्षात घ्या.
तुम्ही लेटर किंवा अक्षर लिहिताना सगळ्या अक्षरांचं किंवा जे काही ABCD जे काही अल्फाबेट तिथे आहेत लेटरमध्ये, त्याची हाईट, त्याची जाडी म्हणजे त्याची उंची, जाडी हे लेटरिंग करताना तुम्ही एकसारखं ते लेटर लिहायचं आहे. ज्या पद्धतीने उंची, हाईट ठेवली आहे ते सगळे लेटर्स तुम्ही एकाच रेषेत लिहायचे आहेत. आणि जर समजा तुम्ही जाड जेवढं ठेवलेलं आहे ते लेटर, सगळे लेटर्स एकाच प्रमाणात दिसायला हवेत, म्हणजे ते दिसायला छान दिसतं. आता या ठिकाणी पहा, लेटरिंग हा जो काही पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कंपास बॉक्समधल्या वस्तू वापरण्याचा दिलेली आहे, म्हणजे अलाउड आहे तुम्हाला. त्यामुळे तुम्ही स्केल किंवा हव्या त्या वस्तू तुम्ही कंपास बॉक्सची ज्या आहेत त्या तुम्ही वापरू शकता. अक्षरं तुम्ही कोणत्याही प्रकारे लिहू शकता. फॉर एक्झाम्पल पहा, 3D अक्षरं लिहू शकता. काही स्टुडंट असतात त्या अक्षरांना जाड करून लिहितात, काही पातळ करून लिहितात. तर तुम्ही कोणत्याही प्रकारे लिहू शकता. अक्षरं तुम्ही स्लँटिंगमध्ये म्हणजे तिरप्या पद्धतीने तिरपी अक्षरे लिहू शकता. शॅडो असलेली म्हणजे सावली पडलेली अक्षरे देखील तुम्ही लिहू शकता. तुमच्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्रकारे अक्षरे म्हणजे लेटरिंग लिहू शकता. फक्त एक लक्षात ठेवायचं, ती अक्षरं तुमची व्यवस्थित एका ओळीमध्ये असायला हवीत, एका उंचीची, एका जाडीची, सगळी अक्षरं छान दिसायला हवीत, अशा पद्धतीने तुम्ही लिहायची आहेत. इथून मागे पूर्वी एक्झामला ज्ञानदीप तोच शब्द इंग्लिशमध्ये, त्यानंतर सेव्ह वॉटर म्हणजे पाणी वाचवा, फेस्टिवल म्हणजे उत्सव, शेतकरी म्हणजे फार्मर, अशा प्रकारचे शब्द येऊन गेले आहेत. माझ्या व्हिडिओमध्ये जे शब्द मी तुम्हाला दाखवले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळेच ते दाखवले आहेत. ते सगळे शब्द तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या, वरवर पाहू नका. तुम्ही ते शब्द व्यवस्थित पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला ड्रॉइंग काढताना खूप आयडिया किंवा कल्पना सुचणार आहेत. लेटरिंग किंवा अक्षरलेखन करताना ड्रॉइंगचा पेपर अतिशय क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करा. इरेझरचा वापर कमी करा. तुम्हाला A ग्रेड हवी असेल तर ह्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करायच्या आहेत. कलरिंग करताना डल कलर देऊ नका. इतकं सगळं बारकाईने मी सांगत आहे कारण बरेच वर्ष झालं या एक्झामच्या मुलांचं सगळं जवळून पाहताना हे मला कळत आहे की मुले डल कलर देतात आणि तिथे त्यांचे ग्रेड कमी होते. थोडेसे फ्रेश कलर्स वापरा, ब्राईट कलरने कलरिंग करा. तुमचं लेटरिंग जे आहे ते उठावदार दिसणार आहे. जो शब्द किंवा लेटर दिलेला आहे तो अर्थपूर्ण वाटण्यासाठी त्याच्या अनुषंगाने स्क्रीनवर ज्या पद्धतीने डिझाईन तुम्हाला दिसत आहेत तशा पद्धतीने डिझाईन काढण्याचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला A ग्रेड मिळणार आहे. माझ्या व्हिडिओमध्ये जेवढे एक्झाम्पल तुम्हाला दाखवले आहेत तेवढे एक्झाम्पल तुम्हाला कोणत्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार नाहीत. हे खास तुमच्यासाठी मी एक्झाम्पल दाखवत आहे. मी स्वतः हे एक्झाम्पल खास तुमच्यासाठी तयार केले आहेत. एलिमेंटरीच्या सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहेत, त्या देखील तुम्ही पाहू शकता. तुम्हाला A ग्रेड मिळवण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून खूप मदत होणार आहे, खूप हेल्प होणार आहे. लेटरिंग करताना एकच कलर न वापरता जर तुम्ही शेडिंगचा वापर केला, कलरमध्ये शेड्स तयार केल्या, तर तुमचं लेटर किंवा जे काही अक्षरलेखन आहे अतिशय सुंदर दिसणार आहे. अक्षरलेखन किंवा लेटरिंग करताना रेषेच्या बाहेर कलर जाऊ देऊ नका. तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये सेक्शन A मध्ये कर्तव्य भूमिती, सेक्शन A मध्ये कर्तव्य भूमिती म्हणजेच प्लेन जॉमेट्री, यामध्ये टोटल तुम्हाला 5 क्वेश्चन दिलेले असतात. त्यापैकी 4 क्वेश्चन तुम्ही सोडवणं आवश्यक आहे. सेक्शन B मध्ये तुम्हाला सॉलिड जॉमेट्री म्हणजे घनभूमिती दिलेली असते आणि सेक्शन C मध्ये तुम्हाला अक्षरलेखन म्हणजेच लेटरिंग दिलेलं असतं. सेक्शन B सॉलिड जॉमेट्री आणि सेक्शन C अक्षरलेखन म्हणजे लेटरिंग, हे दोन्ही प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे आहेत. इंटरमिजिएटच्या व्हिडिओज देखील चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. नवीन व्हिडिओ अपलोड करत राहणार आहे. त्याचप्रमाणे ड्रॉइंगचे वेळोवेळी सगळे अपडेट्स, ड्रॉइंगच्या रिझल्ट डेट, या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडली असेल तर हाईपचं बटन देखील दाबा. हाईप दाबल्याने मला अजून एक लाईक मिळणार आहे. धन्यवाद.